गवार. गवार. वहिनींनी वरच्या डब्यात गुलाबाचं फुल दिलं ना, त्यावरून एक गोष्ट कळते, वहिनींचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्या खूप रोमॅन्टिक पण आहे. आणि भाजीची चव यावरून एक गोष्ट कळते की त्या सुगरण पण आहेत. तू खाऊन बघितलीस? वहिनीचं नाव काय? पारू. पारू नाव आहे तिचं. जी व्यक्ती आपल्या नवऱ्यावर प्रेम व्यक्त करायची एक संधी सोडत नाही ना, ती ग्रेटच म्हणायची. नशीबवान आहेस ना तू, पारोसारखी बायको मिळाली. बोल प्रीतम. दादा ॲक्च्युली तुझा जो ड्रीम प्रोजेक्ट होता ना, हां तो करायला आईने नकार दिला. काय? कसं शक्य आहे? प्रीतम यार, म्हणजे तो प्रोजेक्ट खरंच खूप महत्त्वाचा आहे यार. आय नो बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने नाही, पण मी खरंच खूप मनापासून त्या प्रोजेक्टचा विचार केला होता यार. आणि मला अजूनही आठवतं आहे, आईबाबांना मी जेव्हा सांगितलं होतं तेव्हा आईबाबा खरंच खूप खुश होते यार. आता अचानक कसा नकार का दिला? हो अरे कळतंय मला, मी पण बोललो, पण काय ना मला पण कळत नाही रे काहीच. प्रीतम, आईचा माझ्यावर असलेला राग, त्यामुळे तर ती नाही म्हणाली. नाही नाही, आई असं नाही करणार. नाही म्हणजे ती पर्सनल आणि प्रोफेशनल गोष्टी दोन्ही वेगवेगळ्या ठेवते. पण यार आता या अशा गोष्टींमुळे का चांगला प्रोजेक्ट मागे पडणार. दादा आज सकाळी बाबा मला बोलले आणि आता मलाही तेच वाटतंय की आईची इच्छा अशी तर नसेल ना की हे प्रोजेक्ट तूच लीड करावं म्हणून. अरे मी कुठून करणार आता? मी आपल्या कंपनीत असलो असतो तर काहीतरी केलं असतं. पण ब्रो, मी आता सध्या एक फक्त एम्प्लॉई आहे. मी कुठून आणणार आहे त्या प्रोजेक्टसाठी फंड्स? अरे पण मी देणार. हॅलो, काही प्रॉब्लेम? नाही काही नाही. अरे डोंट वरी, बोल. तू सांगू शकतो मला. ॲक्च्युली काय झालं की मी एका प्रोजेक्टवर काम करत होतो. बेसिकली ते प्रोजेक्ट माझं ड्रीम प्रोजेक्ट होतं. ते आमच्या कंपनीत म्हणजे मी ज्या कंपनीमध्ये काम करत होतो त्या कंपनीमार्फत ते करणार होतो. बेसिकली काय ना, त्या प्रोजेक्टमुळे अनेक अनाथ मुलांना आई मिळाली असती आणि अनाथ स्त्रियांना त्यांचं कुटुंब, त्यांना मातृत्वाचं सुख मिळालं असतं. आणि हा फक्त एक बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू नव्हता, खूप मनापासून असं. आणि आत्ताच मला असं कळलं की त्यासाठी मला फंड्स मिळणार नाही आहे. सो बस एवढंच. चल जेवून घे आधी. बस, उगाच टेन्शन घेतो तू. अरे जेव. आदित्य, उद्या आपल्या कंपनीमध्ये काही इन्व्हेस्टर्स येणार आहेत. पण ते इन्व्हेस्टर माझ्या या आयडियामध्ये इन्व्हेस्ट करायला का तयार होतील? अरे तीच तर खासियत आहे त्यांची. 4-5 इन्व्हेस्टरची टीम आहे. ते नवीन प्रोजेक्ट आणि नवीन टॅलेंटवर विश्वास ठेवतात. ओके. दरवर्षी ही टीम आपल्या कंपनीत येते आणि कोणाच्या काही जर आयडिया असतील तर त्यांना ते फंडिंग करतात. मला असं वाटतं तू सुद्धा तुझी बिझनेस आयडिया त्यांच्यासमोर मांडायला पाहिजे. यू शुअर? हां. ओके ओके. पारू कुठे गेली? पारू, आजी पण नाही घरी. पारू. पारू, आले. आलात तुम्ही? आजचा डबा खूप गोड होता.
हे घ्या पाणी. हे घ्या हे काय? लाईट बिल. सर, मी फक्त लाईट बिल दिलं आहे तुम्हाला. ते भरा किंवा त्यासाठी पैसे द्या असं नाही म्हणलंय. म्हणजे लाईट बिल तर भरावं लागेल ना? भय मी म्हणले, पण त्यासाठी पैसे आहेत माझ्याकडं. तुझ्याकडे कसे काय आले पैसे? नाही म्हणजे मी मागच्या वेळी जे 1,500 रुपये दिले होते तुला ते तर नाही, तुम्ही विसरलात का? मागच्या आठवड्यात नाही का ते स्वयंपाकाच्या कामासाठी गेले होते, त्यातनं जे पैसे आले ते आहेत अजून. त्यातनं आपण लाईट बिल भरू. तुम्ही नका लय विचार करू. आता काय झालं? काही नाही. घरातलं लाईट बिल भरायला पण बायकोचे पैसे वापरावे लागतील. असं वाईट वाटतंय. आदित्य सर, तुम्ही नका ना वाईट वाटून घेऊ. मला सांगा, संसार काय फक्त तुमचा आहे का? तसं नाही. आपल्या दोघांचा संसार आहे आणि आपण दोघांनी मिळून तो करायचा आहे. याचं सुख बी आपण दोघांनी घ्यायचं आणि येणारी अडचण सुद्धा आपण दोघांनी सोडवायची. आणि आदित्य सर, तुम्ही किती कष्ट करताय आपला संसार सावरायला. त्यात मी थोडाफार हातभार लावला तर काय बिघडलं माझं? इथे लाईट बिल भरायला पैसे नाही आहेत आणि आपल्या प्रीतमला असं वाटतंय की माझं जे ड्रीम प्रोजेक्ट आहे ते मीच करावं. कुठून उभे करणारे पैसे? प्रोजेक्ट म्हणजे? ते नाही का मी तुला सकाळी त्या प्रोजेक्ट बद्दल सांगत होतो, माझं ड्रीम प्रोजेक्ट. बरू, तुला खरं सांगू, ते खरंच खूप महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. तुम्ही नका काळजी करू. घर मी सांभाळून घेईन. तुमचा हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे ना, कुठल्याही परिस्थितीत हा प्रोजेक्ट पूर्ण व्हायलाच पाहिजे. तुम्ही त्याकडे लक्ष द्या. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.